राहुरी तालुक्यातील कोलार खुर्द येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी व माल ट्रकचा समोर भीषण अपघात होऊन दुचाकीवरील एक तरुण जागी ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। आज दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1:15 वाजेदरम्यान दिनेश शिवराम चव्हाण व दिनेश तुळाराम चव्हाण हे दोन तरुण MS-17 DA 4648 क्रमांकाच्या दुचाकीवर चिंचोली फाटा येथून कोलारकडे जात होते तर मालट्रक क्रमांक TN 30 CF 1305 हा मालट्रक कोल्हारकडून राहुरीकडे येत होता। राहुरी तालुक्यातील कोलार खुर्द परिसरात साई मंदिराजवळ नगर मनमाड राज्य महामार्गावर ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी व मालट्रकचा समोर भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले। दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। जखमी तरुणांना लोणी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिनेश शिवराम चव्हाण याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले तर दिनेश तुळाराम चव्हाण हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। सदर दोन्ही तरुण हे परप्रांतीय असून ते सध्या चिंचोली फाटा येथे राहत असून त्यांचा मूर्ती बनवण्याचा व्यवसाय असल्याची माहिती मिळाली। दरम्यान अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले। अपघातानंतर नगर मनमाड महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती। घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।